महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांचे आदर्श राजे छत्रपती शाहू आणि शिवाजी महाराज दक्षिण भारतामध्ये ज्यांनी समाज परिवर्तनाचं आंदोलन चालवलं ते पेरियार E.V. रामस्वामी नायकर, श्रीनारायण गुरु, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या इतर सर्व महापुरुषांना सर्वप्रथम आदरणीय प्रणाम करून वत्सलताई हिरे ज्या गेले अनेक वर्ष या दादासाहेब गायकवाड नगरामध्ये सायन कोळीवाडा परिसरामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने सामाजिक राजकीय काम करत आहेत. ज्यालाही कौटुंबिक अनेक वेळा अडीअडचणी येतात तरी देखील त्याच्यापासून इकडं तिकडं न ढळता त्या सतत सक्रिय असतात. त्याबद्दल त्यांचा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून खरं तर आज प्रचंड पाऊस आहे. मीही लांबून आलो. पावसामध्ये कार्यक्रम होतो की नाही लोकांना शंका असते. त्यात तुम्ही वेळ 5:30चा दिला पण आपल्याकडे पाणी भरणं वगैरे 6, 7, 7:30 हे कॉमन आहे आणि मग 7:30, 8 नंतरच आपले कार्यक्रम सुरू होतात. त्यामुळे जे अगोदर आले त्यांना ताटकळत बसावं लागलं असेल त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करून हा कार्यक्रम हिरेताईंनी खरं म्हणजे तो गेल्या 10-15 दिवसापूर्वीच ठरवला. म्हणाले आमच्या एरियामध्ये पण आपल्या या बुद्ध विहारामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन करूया. खरं म्हणजे त्याचा फक्त हेतू मोर्चाला लोक नेणं जो 30 तारखेला झाला. तुम्ही काही लोक असाल त्याच्यामध्ये आला होता का कोणी 30 तारखेला? पण महिला मंडळी नव्हती. पाऊस त्या दिवशी खूप होता. तर नुसता मोर्चापूर्वी मोर्चासाठी जर त्याचा हेतू असता तर त्याचं आयोजन 30च्या अगोदर केलं असतं. पण तो काही मोर्चापुरता आपला मर्यादित हेतू नव्हता आणि त्यामुळं 30 तारखेला मोर्चा झाला. तुम्ही पाहिला असेल, ऐकला असेल, पेपरात वाचला असेल. आपण सगळ्यांनी जे जे शक्य होती त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या दिवशी या विषयाच्या अनुषंगानं एक बऱ्याच दिवसांनी पक्ष, संघटना, राजकीय पक्ष याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एकत्रित येऊन तो एक मोर्चा केला. जरी त्याच्यापासून काही लोक अजून लांब आहेत.
त्याचं कारण असं की त्या दिवशी गडचिरोलीची आमची लोक 2 गाड्या करून आले. त्या गडचिरोली किती लांब आहे. तुम्हाला उमरखेड माहिती आहे का? कुठे उमरखेड? उमरखेड हे मराठवाडा आणि विदर्भाच्या मध्ये आहे. ना त्याला गाडी आहे सोयीस्कर, ना ट्रेन आहे, ना डायरेक्ट रूट बस आहे. तिकडून ही लोक आले. नांदेड किनवट सारखा अत्यंत जंगली भागाचा प्रदेश आहे, खूप लांब आहे. आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर, तेलंगणाच्या तिकडून लोक आली. कोल्हापूरच्या पलीकडे इचलकरंजी, गडहिंग्लज ते अशासाठी आली की हा काहीतरी महत्वाचा विषय आहे. तो कुठल्या राजकीय पक्षांना बोलवली, कुठल्या संघटनेला बोलवली म्हणून नाही. अनेक कर्मचारी संघटना आल्या. तर त्याचं कारण असं की बऱ्याच वर्षानंतर सर्व समाजाला ढवळून काढणारा असा एखादा तो विषय आहे. तो सर्वांशी स्पर्श करतो, सर्वांना जवळचा वाटतो. त्या विषयामुळे काही लोकांचा फायदा होतोय असं नाही. काही लोकांना नोकऱ्या मिळतात असंही नाही. पण महाराष्ट्रातलं बीजेपी सरकार काहीतरी चुकीचं करते आणि ते सगळ्या दलित लोकांच्या विरोधात जाते, आंबेडकरी चळवळीच्या विरोधात जाते. ही भावना लोकांच्या मध्ये गेल्या महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात तयार. त्याला अनेक कारण आहेत. मग जिल्हावार कार्यक्रम, तालुकावार. मी स्वतः सगळ्यात मोठी मीटिंग नाशिकला 1 दिवसाची घेतली. मी बाबूराव माने चर्मकार समाजाचे आम्ही दोघं इथून गेलो. कोल्हापूरला घेतली, मराठवाड्यात, विदर्भात, बाकीच्याने घेतल्या. आपापल्या परीने ज्याला ज्याला जमत, ज्याची ज्याची जिथं जिथं ताकद आहे त्याने घेतल्या. आणि त्यातून लोकांच्या समोर हे ठेवलं की हे उपवर्गीकरण केलं म्हणून आमच्यावर आभाळ कोसळतंय असं नाही. आमच्या पोराबाळांना काही नोकऱ्या मिळणार नाहीत असंही काही नाही. पण याच्या पाठीमागे काहीतरी डाव आहे, याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र वाईट आहे. म्हणून आपण त्याचा विरोध करायचा. आता मी पहिल्यांदाच म्हटलं की आरक्षण नव्हतं सुरुवातीला, तेव्हाही आपण होतोच. शाळा कॉलेजचे दरवाजे बंद होते तरी पण काहीतरी शिकत होते. म्हणजे अशा अवस्थेतून जो समाज येतो, वर्ग येतो, त्याला तेच असलं पाहिजे तरच तो टिकेल अशा काही भावनेत नसतो. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देतो बघा. 1916-17 म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबांचं वय 23-24 वर्षाचं आहे. 91चा जन्म आणि 16-17 म्हणजे ती 8 वर्ष, 9 वर्ष आणि 16-17 23-24 वर्षाचे वेगळा. आणि त्यावेळेला एक इंग्रजांनी एक कमिशन पाठवलं भारतात. या प्रत्येक जाती जमातींना त्यावेळेला आपण सगळे अस्पृश्य म्हणून, त्यावेळेला काय असं जातीचं गणलं जायचं नाही, अस्पृश्य. म्हणजे अस्पृश्यांना पण काय पाहिजे ते बघा. आता त्यावेळेला 1916-17 बाबासाहेब काही पुढारी नव्हते. वयच 23-24. अनेक लोकांना मरेपर्यंत अक्कल येत नाही, अनेकांना मरेपर्यंत अक्कलदार येतच नाही. म्हणजे ही पण गोष्ट खरी आहे. काही माणसं विदाऊट अक्कलदारीची म्हणतात, म्हणजे आयुष्यभर त्यांना अक्कल येते असं नाही. वय वर्ष 23-24. त्यावेळेला काही बाबासाहेबांचं संघटन नव्हतं, काही नव्हतं, पक्ष नाही, संघटना नाही,
कारण बाबासाहेबांची पहिली संघटना कधीची 1924 बहिष्कृत हितकारिणी सभा, 1924 ही गोष्ट 16-17ची. आणि ते इंग्रजांची कमिटी येते, त्याला साऊथ बुरो कमिशन म्हणतात. त्याच्या कमिटी समोर अस्पृश्याच्या वतीनं बाजू कोण मांडतं, तर एक ब्राह्मण समाजाचे रिटायर्ड न्यायाधीश न्यायमूर्ती चंदावरकर आणि दुसरे एक मराठा समाजाचे उच्च शिक्षित असणारे विठ्ठलरामजी शिंदे. त्या विठ्ठलरामजी शिंदेचे सुद्धा अस्पृश्यतेवरती मोठं लिखाण आहे, ग्रंथ आहे. तर ते दोन नेते अस्पृश्यांचे. मग मला सांगा, त्या दोन नेत्यांना इंग्रजांनी बोलवलं आणि बाबासाहेबांना बोलवण्याचा प्रश्नच नाही. कारण बाबासाहेब काय तेवढं, बाबासाहेब नव्हते, भीमरावच होते, पक्ष नाही, संघटना नाही. मग त्याने काय बोलवलं. मग बाबासाहेबांनी कशी तरी घुसखोरी केली आणि त्याला मुंबईचा गव्हर्नर होता, त्याला भेटून मलाही माझ्या लोकांची बाजू मांडायची आहे, मला वेळ मिळाला पाहिजे असं घेऊन ती संधी त्याने काढली. तुला आश्चर्य वाटेल, ते जे दोन मोठे नेते होते चंदावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे, ते असं म्हणाले की हा अस्पृश्य समाज आहे, त्यांना राहायला घर नाही, खायला अन्न नाही, खायला पाणी नाही, चालायला रस्ता नाही, तेव्हा मायबाप सरकारने हे घ्यावं, म्हणजे याची व्यवस्था करायची. कारण त्यावेळेला रस्त्यात चालायला परवानगी नव्हती, खायला अन्न नाही का तर उत्पन्न नाही, शिक्षण नाही, शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नाही, त्यामुळे घर नाही राहिला, आर्थिक परिस्थिती खराब, हे द्यावं. आता ते बहुतेक पुढारी हेच मागायचे त्यावेळेस, अजून काही पुढारी हेच मागतात आता पण, म्हणजे 100-150 वर्ष झाली तरी हेच मागतात. आणि मग त्याच्यानंतर फॉर्मॅलिटी म्हणून बाबासाहेबांना बोलावं, भीमराव अंबेडकर आता करायची नाही फॉर्मॅलिटी. बाबासाहेब गेले होते कसे माहिती आहे का, मुंबई विद्यापीठाचा त्यावेळेचा अस्पृश्य समाजाचा पहिला ग्रॅज्युएट, पहिला पदवीधर म्हणून तो मौका मिळाला. आणि ते बाबासाहेब जेव्हा गेले तेव्हा ते इंग्रज अधिकारी म्हणाले, भीमराव आंबेडकर मागा, तुमच्या लोकांना काय नाही. आता त्या इंग्रज लोकांना पण वाटलं की हे दोन मोठे एवढे नेते, त्यांनी जे सांगायचं ते सांगून झालंय, हे 23-24 वर्षाचं पोरगं हे काय सांगेल, म्हणजे असं गृहीत धरले. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझ्या 2 मागण्या. ते म्हणाले सांगा. मग त्यांनी सांगितल्या, माझ्या लोकांना मताचा अधिकार द्या आणि माझ्या लोकांना स्वतंत्र मतदारसंघ द्या. त्यावेळेला ते इंग्रज गडबडले. ते म्हणाले, हे भारताच्या इतिहासात अस्पृश्यासाठी असलं काही कुणी मागितलं नाही, त्यामुळे हे का मागतायत. मग ते बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब म्हणजे भीमराव, तुमच्या समाजातल्या लोकांना अजून मतदान म्हणजे काय माहित नाही आणि तुम्ही ते मागताय. अजून आपल्या लोकांना मतदान माहिती आहे का, अजून नाही, अजून मतदान म्हणजे काय नाही माहित. ते इथल्या मतदारसंघात तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुमच्या लोकांना मतदान माहित नाही, कशाला मागता. पण तुमच्यापैकी कोण निवडणुका लढवेल, कोण लढवतं तुमच्यात निवडणुका लढवणार. आणि तुम्ही म्हणता त्याच्यासाठी वेगळा मतदारसंघ द्या, स्वतंत्र मतदारसंघ द्या. अहो तुमचे लोक अन्न पाण्याविना मरतायत, असलं काहीतरी मागा, खाया पियाचं राहायचं द्यायचं असं. बाबासाहेबांचं उत्तर होतं, हे जे दुसरे पुढारी मागतायत किंवा तुम्ही मला सांगताय हे मागा, तर ते म्हणे पिढ्यानपिढ्या आमच्याकडे नाही, आमचं काही बिघडलं नाही, आम्ही जिवंत आहे. ते पिढ्यानपिढ्या नाही आमच्याकडे, शिक्षण नाही, आर्थिक हे नाही, प्यायला पाणी नाही, राहायला घर नाही, तरी आम्ही काही मेलो नाही पाहिजे.
आम्ही जिवंत आहोत. पण आमच्या येणाऱ्या पिढ्या पुढ्या कशा जातील, त्या पुढे कशा जातील याचा इंतजाम मला करायचा आहे. म्हणून त्या माझ्या मागण्या मांडल्या. म्हणजे काय असतं, नेता अनेक वर्ष पुढे बघतो. आता म्हणजे हे युद्धनीतीच्या भाषेत 100 माणसं आहेत असं गृहीत धरली, त्यातली 10, 15, 20, 25 मरतील, पण 75 तर जगतील. तर 75ची उद्या 100, 200 होणारच आहे. त्यांचा रस्ता क्लिअर. म्हणून नेता कधी कधी खूप दूर बघतो. अनेक लोकांना वाटतं तसा नसतो, त्याला पिढ्या बघायच्या. ही जी बाबासाहेबांची दूरदृष्टी आहे, हेच महार वतन जेव्हा खालसा करायला सांगितलं बाबासाहेब, अनेक लोक म्हणाले तुमच्या लोकांना ते फुकटचं मिळतंय. आपल्या अनेक लोकांना रविवार आला की त्याची अजून आठवण येते ना. रविवार म्हटलं की काय साहेब रविवारी कुठे, सकाळी पिशवी घेऊन जायचं असतं, लाईनीत उभं राहायचं असतं, बायका पुरं भोंगलत असतं, जर तुम्ही कार्यक्रमाला बोलवता असं कुठं असतं. ते फुकटचं मिळायचं त्यावेळेला. अनेक लोक म्हणाले हे फुकटचं घेतले ते बाबासाहेब तुम्हाला उपाशी मारताय. पुण्यातला एक मातन कमाईचा ग्रस्त होता, तो म्हणाला तुम्ही हे मारताय लोकांना, फुकटचं मिळते, त्याच्यात कॅल्शियम असतं, शरीराला आवश्यक जीवनसत्व असतात, तुमची लोक मरतील. आता ते खाल्ल्यामुळं एक रोग होतो माहिती आहे का तुम्हाला. विदर्भात तो खूप मोठा रोग आहे मला, त्यानंतर त्याला एक रोग आहे, ते खाल्ल्यामुळं तो ज्याने ते खाल्लंय त्यालाच तो रोग होतो मला. एक मोठा रोग आहे, त्याचं नाव मी आता विसरलो. तर ते ज्याने खाल्लंय त्याला तो रोग होतो, म्हणून त्याचं प्रमाण या मंडळीमध्येच आहे. बाबासाहेब म्हणाले अरे हे असलं खाऊन जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट, ते नको, ते तुम्ही घ्या म्हणे. आणि तुम्ही घेतलं तर ते तुम्हीच खा, वरून मी 500 रुपये देतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही घ्या, माझ्या लोकांना. अर्थ काय? अर्थ असं की दूरगामी विचार करा. मला उपवर्गीकरणाच्या पाठीमागं दूरगामी विचार आहे. काही राजकीय लोकांचा स्वार्थ असेल, काही पक्षवाढीसाठी, कुणाला पैसे गोळा करण्यासाठी, कुणाला नेतेगिरी करण्यासाठी. प्रत्येक लोकांचे वेगवेगळे हितसंबंध असतात. आपण सगळ्या समाजाला बुद्ध दाखवू शकतो, बुद्धाकडे नेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वार्थी प्रवृत्ती राहणार अनेक लोकांच्या मध्ये. माझा मोठेपणा झाला पाहिजे हे लोकांच्यात राहणार, ते खरं आहे, राहतच ते. आपण त्याचा पूर्णपणे नायटा करू शकत नाही. पण ज्यांना कळतं, आमच्यासारखी माणसं याच्यात का मागे आहे, तर उपवर्गीकरणाच्या माग 2 मोठी षडयंत्र आहे. 2 मोठी. त्यातलं पहिलं षडयंत्र बघा की बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या नावाखाली अनेक जातींना एकत्र केलं. आता शेड्यूल कास्ट म्हटलं की महाराष्ट्रात 59 जाती, देशात शेड्यूल कास्ट म्हटलं की जवळजवळ 1200 जाती, म्हणजे एकत्र झालं. आदिवासी शेड्यूल ट्राईब जी घटनेमध्ये यादी आहे, शेड्यूल ट्राईब म्हटलं तर 750 जाती. घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या सगळ्या जातींना जे असे तुकड्या तुकड्याला होते त्यांना एकत्रित केलं. एकत्रित केल्यामुळे फायदा काय झाला मला, एकत्रित केल्यामुळं घटनेने जे अधिकार दिले ते वाचवण्यासाठी हे सगळे एकत्र झाले. उदाहरणार्थ आरक्षणाला धक्का बसला की हे सगळे एकत्र येतात. अन्याय अत्याचार झाला तर अट्रॉसिटी ऍक्ट आहे आपल्यासाठी, आहे ना, ते सगळे एकत्र येतात. मग बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना एकत्रित केलं. उपवर्गीकरण आणलं तर काय होईल, जे एकत्रित आले ते पुन्हा वेगवेगळे होते. हा तात्विक विरोधाचा भाग आहे. पुन्हा वेगवेगळे, मग पुन्हा वेगवेगळे झाले तर काय होईल, पुन्हा आपापल्या जातीच्या मिटलेल्या भिंती मजबूत होते.
तू महान मी महान तू चांगला मी ढोल, ते मजबूत होईल. ते मजबूत झालं तर एका अर्थानं बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की जाती कमी झाल्या पाहिजे त्याला तडा जातो, त्याला छेद जातो. म्हणजे उपवर्गीकरण हे आंबेडकर विचार विरोधी आहे. हे कळलं तुम्हाला? म्हणून मी शांतपणे बसून जे बोललो ना, भाषण करण्यापेक्षा एखादा मास्तर जसं शाळेत शिकवतो तसा मी हाडाचा मास्तरच आहे. ते राजकारणात जावं लागतं, चांगली लोकांनी नाही जायचं तर मग रामदास आहेच. म्हणजे आपली चांगली लोक राजकारण नको. अरे बाबासाहेब येडे होते का? बाबासाहेब जर राजकारणात गेले नसते तर घटना बनवायला गेले असते, पण आपल्या लोकांना काही डोक्यात भोसा वागला. म्हणून उपवर्गीकरणाचा विरोध का? तर उपवर्गीकरण हे आंबेडकर विचार विरोधी आहे. आमचं काही नुकसान होत नाही, ते सगळ्या घेऊन टाकायला होते. पूर्वी नव्हते, आताही नव्हते, आम्ही बघू, काही फरक पडत नाही. पण सरकारच्या धोरणावर, सरकार जेव्हा म्हणतोय आपण तेव्हा दोन शब्द त्याला जोडा. एक बीजेपी आणि दुसरं RSS. आपला कदाचित सरकारला विरोध कमी असतो, पण बीजेपी RSSचा विरोध जास्त असतो. आणि त्याचं कारण आहे, कारण कुठलं? तर RSS आणि बीजेपी हे ब्राह्मणी परंपरेतून येतात आणि फुले आंबेडकर हे श्रमण परंपरेतून येतात. श्रमण म्हणजे बुद्ध परंपरेतून येतात, चारवाक परंपरेतून येतात. आमची परंपरा कुठली? आमची वैचारिक परंपरा कुठली? आमची वैचारिक परंपरा चारवाक, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर. मग सरकार कुठल्या विचाराचं आहे? तर वैदिक विचाराचं. वैदिक म्हणजे कुठलं? तर ज्याला आपण बुद्धाच्या विरोधातलं म्हणतो, फुल्याच्या विरोधातलं म्हणतो, शाहूच्या विरोधातलं म्हणतो, किंवा ज्यांनी बुद्धाला 14वा अवतार बनवलं, ज्यांनी बुद्धाला सांगितलं की बुद्धामुळं देश निष्क्रिय झाला, सावरकर वगैरे, ही सगळी मंडळी. म्हणून आपला जो उपवर्गीकरणाला विरोध आहे, तर उपवर्गीकरण हे RSS बीजेपीचं हत्यार आहे. आता हत्यारामुळे त्याला काय हवं आहे? तर जाती शेड्यूल कास्ट मध्ये ज्या एकत्र झालेल्या आहेत त्यांना पुन्हा वेगवेगळं करायचं. त्यांनी पहिल्यांदा काय केलं बघा, मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा आणि ओबीसी मध्ये दरी पैदा केली, भांडणं पैदा केली, विवाद पैदा केले. हे तुम्ही बघितलंय? हे तुम्हाला माहित आहे का? मराठा आणि ओबीसी. त्याच्यानंतर बघा, हे फडणवीस माग मुख्यमंत्री झाले तेव्हा म्हणाले माझं सरकार आलं की धनगर आरक्षणाचा पहिला ठराव, मग ते कुठला? धनगर आदिवासीत टाकायचे. आता कायद्यानं धनगर आणि आदिवासीत नाही टाकता येत. हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं. पण यांनी काय केलं? ते भूत उभं केलं, आदिवासी विरुद्ध धनगर. तो वाद उभा केला, त्यानं महाराष्ट्रातलं वातावरण खराब केलं. त्याच्यानंतर काय? आता ते मग आपल्याकडे आले. आता त्यांचा मोर्चा टार्गेट बौद्ध मंडळी आहे. तर डायरेक्ट हे आपण बौद्ध हे आपलं बुद्ध विहारामध्ये आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट शब्द वापरून सांगतो. मी हा शब्द बाहेरच्या आपल्या गायकवाड मैदानातली सभा असती तर नसता वापरला, कारण तिथं फक्त बौद्धच टार्गेट नाही तर सगळेच टार्गेट आहे. तर बौद्धांना का टार्गेट करायचं? तर तुम्हाला आता मी क्लिअर समजावून सांगतो. मला बौद्ध तसेही आपण जेव्हा बाबासाहेबांच्या सोबत हिंदू धर्म सोडला तेव्हापासून त्यांच्या नजरेत आपण खटकतो. खरं की खोटं? त्यात आपले काही नेते
विचारवंत, भाषण करणारे मंडळी, पुस्तकं लिहिणारे मंडळी, ते हिंदूच्या देवी देवतांना बराच त्यांचा उद्धार करतात ना. त्यामुळे ते पण चीड आहे त्या 72 मध्ये जेव्हा पॅन्थर आले त्यावेळेला आपले अनेक लोक पॅन्थर केले. पण त्यावेळेला काही लोकांची जी भाषणं आहेत ती भाषणं एवढी उग्र आहेत की इतर समाज तुमच्यापासून लांबच गेला. त्याचाही त्याचा राग आहे. त्यामुळेच मुंबईत 74ची दंगल घडली, बरोबर. आणि त्याचा फायदा पहिल्यांदा बाळ ठाकरेने घेतला. आणि बाळ ठाकरेनं महाराष्ट्रामध्ये ज्या SCच्या 59 जाती आहेत त्याचं एक नाव वेगळं केलं. एक बौद्ध आणि दुसरे हिंदू दलित. हिंदू दलित, तर हिंदू दलित हा काही कायदेशीर शब्द नाही, कुठल्या कायद्यात नाही, कुठल्या घटनेत नाही. पण बाळ ठाकरेने त्याचा वापर केला. आणि त्यामुळे बघा शिवसेनेमध्ये चर्मकार, मातर, ढोल हे सगळे मोठ्या संख्येनं बाळ ठाकरेनं आपल्या बाजूला घेतले. आता जे बाळ ठाकरेनं त्यावेळेला केलं ते आता बीजेपीला मोठ्या प्रमाणावर करायचं आहे. काय करायचं आहे बीजेपीला? बीजेपीला इतरांना हिंदू म्हणून, हिंदू दलित नाही, आता हिंदू, तुम्ही हिंदू म्हणूनच आमच्याकडे या. म्हणजे त्यांचा जो इनडायरेक्टली हिंदू राष्ट्राचा जो अजेंडा आहे त्याला उपवर्गीकरण हा पूरक अजेंडा आहे. पूरक आहे म्हणजे बौद्ध, शीख, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन यांना सोडून द्या, एकटे पाळा. आणि इतर जातींना हिंदू म्हणून आपल्याकडे घ्या. आता याने होईल काय? यामुळे आपल्यात वाद होतील, वादविवाद निर्माण होतील, खेडोपाडी उभे राहतील. हा एक धोका. दुसरा धोका सगळ्यात महत्वाचा, आता आपल्या सगळ्या SCला अट्रॉसिटी ऍक्ट आहे, अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं कवच आहे. त्यामुळे आपल्या कुठल्याही बघेरीवर म्हणती, भावावरती म्हणा, कुठल्याही जातीच्या माणसावर अन्याय अत्याचार झाला तर आपण सगळे धावून जातो, विरोध करतो. उद्या काय होईल? त्या 59 जातीमधले ज्या जातीवर होईल त्याचं त्यानं करा, बाकीचे नाही जाणार. मग त्याचं कोण ऐकेल? कारण बाकीच्यांची संख्या कमी आहे, फारच कमी आहे. म्हातार, चर्मकार, बौद्ध हे 3 जाती किंवा समुदाय जर सोडले तर बाकीच्या 56 जाती हे फारच कमी लोकसंख्या आहे. त्याचं कोण ऐकेल? आता ढोर किती आहे? फारच कमी आहे. कोण ऐकेल त्यांचं? त्यामुळे तर त्यांना कोणीच विचारणार नाही. त्यामुळे एकट्या बौद्धांचा प्रश्न नाही. बौद्ध पुढे का असतात तर बौद्धांना मागे राहायची सवय नाही. हे खरं नाही. उगाच आपलं कुठेही गेलं तर उखरून काढणार. ते फुले आंबेडकरांचं पाणी पिलं ते काही गप बसत नाही. मार खातील, मार देतील, काय करायचं ते करतील, उठपटांग व्हायला पण करत राहणार. जे जमेल ते, जसे अक्कल तसं. त्यामुळे पण हे काही बौद्धाचं एकट्याचं नुकसान नाही. बौद्ध आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी शिकलेले आहेत. उलट ब्राह्मणानंतर त्यांचा मुकाबला करणारा कोणता जर वर्ग असेल तर तो बौद्ध आहे. तेही त्यांना खटकते, तेही त्यांना खटकते, आवडत नाही. म्हणून ते कधी कधी तुम्हाला सांगतात पायरीनं राहा, पायरी सोडून राहा, आठवण करून देतात है ना. जशी ते परवा एक पुण्यात कुलकर्णी नावाची बाई आहे बघा, खासदार आहे बीजेपी,
काय नाव तिचं? हा, असं काहीतरी आहे. म्हणजे मी असल्या बायांची नाव कुलकर नाही म्हणून मला माहिती. ती बाई बघा रात्री कुठं कोथरूडला, आणि त्या दिवशी ती वट सावित्री वडाभोवती फेऱ्या मारो आंदोलन असत ना, वडाच्या भोवती. ती वडाच्या भोवती फेऱ्या मारायला कुठे गेली, जिथं महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा स्मारक आहे तिथं. रात्री कुठं तू कोथरूडला, म्हणजे 50 किलोमीटर लांब. मध्ये काही वडबीड नव्हतं का? झाड लावलेलं. पण म्हणतात ना, जसा ब्राह्मणाचा किडा जात नाही तसा बौद्धांचा पण किडा जात नाही. हे बी पक्के, हे बी पक्के. त्यांचं अनुभव मोठा आहे, अनेक वर्षाचा आहे, यांचा अलीकडचा आहे. पण ते झालंच तयार. त्यामुळे बौद्धांचं काही वाकडं होत नाही, ते तुम्हाला क्लिअर सांगतो. उद्या संपूर्ण रिझर्वेशन जरी बंद झालं ना, तरी बौद्ध माणसं टिकून राहतील, ते काही मागणार नाही. पण बाकीच्यांचं काय? तीच गोष्ट उपवर्गीकरणाला लागू होते, की उपवर्गीकरण झालं तर बाकीची माणसं मरतील, ते एकटे करतील. आज बघा तुम्ही कर्मचारी अनेक लोक असावे, आज आपल्या ऑफिसमध्ये संघटना SC ST संघटना, उद्या SC चे तुकडे झाल्यावर SC ची संघटना नाही का? मग कशी संघटना होईल? सांबार आरक्षण समिती, बौद्ध आरक्षण समिती, असंच होईल ना. कारण SC राहिलेच नाही एकत्र तर कसं होईल? आता SC च्या सोबत ST आहे. आता मी मुंबई पोर्टर्स मध्ये आपल्या SC ST संघटनेचा अध्यक्ष गेली 20 वर्ष. ती आमची कर्मचारी संघटना त्या दिवशी मोर्चात पण होती. तर आता आमच्या सोबत SC पण आहे, ST पण आहे, OBC पण आहे. का? तर एक तिघं आरक्षण घेतात, मग एकत्र आलं पाहिजे ना. आरक्षण तुम्हाला घटनेमुळे मिळतं, बाबासाहेबांच्या वेळेला मिळतं, मग तुम्ही एकत्र आलं पाहिजे. म्हणून आम्ही ते एकत्र केले. सरकारला तेच नको आहे, BJP RSS ला ते नको आहे. ते तुमच्यापासून तुटले पाहिजे तर त्यांच्याकडे गेले पाहिजे. उपवर्गीकरणा पाठीमागचं हे षडयंत्र. त्यामुळे हे षडयंत्र आम्ही म्हणत नाही की ते बौद्धाच्या विरोधात आहे, ते आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहे. बाबासाहेबांचं 54 सालचं राज्यसभेतलं भाषण आहे. त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणतात की ह्या आरक्षणासाठी का होईना पण हे एकत्र येतील. SC ST हे सगळे एकत्र येतील आरक्षण वाचवण्यासाठी, आरक्षण टिकवण्यासाठी ते एकत्र येतील. आता तच झालंय, तसंच झालंय म्हणून एकत्र आहे. मग आता हे काय म्हणतात, एकत्र झाले ना तर मग ते 59 जाती मधल्या 4च जातीला फायदा मिळाला, खालच्या जातीला नाही मिळाला. मग खालच्या जातीला नाही मिळाला, मग त्यांना फायदा मिळाला. खालच्या जातीला फायदा का नाही मिळाला, तर या वरच्या 4 जातीनं घेतलं, त्यांनाच मिळालं. आता बघा महाराष्ट्रामध्ये धनगर कम्युनिटी आहे. धनगर महाराष्ट्रात अगोदर OBC होते. ओबीसीचं महाराष्ट्रात रिझर्वेशन आहे 19%. 19. तिथं धनगर म्हणाले आम्ही काय इथं खुश नाही, आम्हाला वेगळा वर्ग द्या, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. मग महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण दिलं, 3.5% भटक्या विमुक्ताचं. कुणाचं? भटक्या विमुक्ताचं. त्याला नोमॅडिक ट्राईब म्हणतो आपण. आता ह्या नोमॅडिक ट्राईब वरती आरक्षण धनगराला दिलं. आता त्याला 3.5% आहे. मग महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 3.5% धनगर आहे का महाराष्ट्रात? तरी 3.5% आरक्षण आहे. तरी धनगर आता काय म्हणतो माहिती का, आम्ही तिथं खुश नाही, आम्हाला आदिवासी का आणखी खाली येऊ द्या. आता ही नुसती धनगराचीच मागणी नाही बरं का, तर ही वंजाऱ्याची पण मागणी. वंजारी म्हणजे कोण? गोपीनाथ मुंडे.
वंजारी म्हणजे कोण? त्या मुंडेची पोरगी, त्याचं काय नाव? हा, पंकजा मुंडे. आता पंकजा मुंडे मला आदिवासी करा, हा? त्यांना झाडाचा पाला पाचवा बांधून डोक्यावरती ते असं काय असतं ना, तसं जाऊन विधानसभेत यायचं. म्हणजे 3.5% दिलं तरी तिथं खुश नाही, आदिवासी यायचा. आणि याला खतपाणी कोण घालते? बीजेपी. खतपाणी कोण घालते? RSS. का? तर आदिवासी मध्ये हिंदुत्व घुसवायचं आहे. डाव मोठा आहे तो आरक्षणापुरता मर्यादित नाही. हिंदू विचाराची मेजॉरिटी आदिवासीत घुसवायची. म्हणून बीजेपी RSS आदिवासीला आदिवासी म्हणतच नाही, वनवासी म्हणतात. वनवासी. वनवासी म्हणजे काय? जंगलात राहणार. मग प्रभू रामचंद्र कोण? आता वन कायदा आहे आपल्या महाराष्ट्रात, एक वन कायदा. वन कायदा म्हणजे जे वनात राहतात ते. मग मराठा पण वनात राहतो, मग तो काय वनवासी होईल का? ब्राह्मण पण वनात राहतो. ते बाबा आमचे कुठे राहते? गडचिरोलीच्या जंगलामध्ये पिढ्यान पिढ्या. त्याला कोण वनवासी म्हणत नाही का हो? त्याला कोण वनवासी म्हणत नाही, त्याला कोण आदिवासी. ते ब्राह्मणच राहतात. पण आपल्या आदिवासीला आदिवासी म्हटलं की हा मूळचा म्हटलं की अर्थ काय झाला? कोणीतरी बाहेर आलं आहे की नाही? कोणीतरी बाहेर आलं. मग बाहेरून कोण आलं? तर आर्य आले. मग आर्य म्हणजे कोण? ब्राह्मण. मग ते मिटवायचं आहे, ते मिटवायचं आहे. म्हणून आताच सरकार बीजेपी RSS वाले काय म्हणतात? या देशात जो जो राहतो तो हिंदू. मोहन भागवत साहेब वाचले का तुम्ही? RSSचा जो मुख्य आहे तो आहे तसा जनावराचा डॉक्टर. चंद्रपूर जिल्ह्यातला ढोराचा डॉक्टर आहे तो, काय माणसाचा डॉक्टर नाही. पण RSSचा प्रमुख आहे. तो अलीकडे सांगतो जो जो या देशात जन्माला आलाय तो हिंदू. मग मुसलमान हिंदू, बौद्ध हिंदू, जैन हिंदू, पारसी, ख्रिश्चन सगळेच हिंदू, सगळेच हिंदू. म्हणजे त्यांना काय करायचं आहे? तुमचं अस्तित्व नको आहे. तुम्ही बौद्ध असाल, शीख असाल, जैन असाल. म्हणून आदिवासी मध्ये सुद्धा हिंदू घुसवायचे. आता उपवर्गीकरण सध्या आदिवासीला लागू नाही, पण ते उद्या येईल. आज ST आलं म्हणजे आज SC जात्यात आहे, आदिवासी सुपात आहे. आई नंबर त्याच्यानंतर आहे. म्हणजे ही जी पद्धत आहे ती RSS बीजेपी विचारपूर्वक करते. आणि म्हणून आपण जो विरोध करतोय ते काही भावनेपोटी नाही. उगाच विरोध करायचा म्हणून काही काम करणारे उठले विरोध करायला तरी अशी भावना नाही. त्याच्या पाठीमाग एक मोठं षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र म्हणजे जी दलितांची एकजूट आहे, जी SCची एकजूट आहे ती तोडायची. तोडून त्यामध्ये बौद्धांना एकटं पाडायचं. तसेही बौद्ध हिंदू नाही, बाकीचे हिंदू आहेत. मग हिंदू हिंदू म्हणून त्यांना सगळ्यांना जवळ घेणं सोपं आहे. आणि एकटे तिकोजीराव जे काय आहेत ते बौद्ध बाजूला, त्याचा परिणाम काय होईल माहिती आहे? परिणाम आपलं आरक्षणाच्या माध्यमातून नुकसान काही फार मोठं होणार नाही, पण तुमचा नगरसेवक निवडून येणं मुश्किल आहे, आमदार होणं मुश्किल आहे, खासदार होणं मुश्किल आहे. आताही मुश्किलच आहे, सोपं कुठे आहे की नाही? पण आणखी मोठं मुश्किल होईल का? तर जातीच्या नावानं तुम्हाला मोठा विरोध, धर्माच्या नावाने मोठा विरोध हा तुम्हाला केला नाही. आणि म्हणून उपवर्गीकरणाला विरोध करण्याची जी आपली बाजू आहे ती तात्विक आहे, ती वैचारिक आहे. ती कुठल्या लोकांचा विरोध करावा म्हणून नाही. पण सध्या जे काही सोशल मीडियामध्ये ते अत्यंत खालच्या लेवलचं चाललंय ते बिन डोक्याच्या लोकांचं काम आहे.
ते इकडे बी अर्धी चार आहे तिकडे बी आहे. ते नेतेगिरी करी, घुसखोरी करी. मला कोणीतरी लोकांनी ओळखलं पाहिजे. मग चांगलं बोलून तुमचं कोणी ऐकत नाही, मग वाईट शिव्या द्या. मग शिव्या दिले की लोक लक्षात ठेवतात, बघा बाबा, अरे त्यांना अशा शिव्या दिल्या, त्याची चर्चा होते. ते म्हणतात ना, क्या हुआ बदनाम हुआ तो भी नाम हुआ, अशी एक म्हण आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या लेवलला आहे. ज्याला कोणी कुत्र विचारत नाही ते सोशल मीडियावर बनवते रोल. बायको बी बघत नाही, वर्ग बघत नाही, कोण घरातलं बघत नाही, पण ते बनवून टाकते. कोण चार मातंगाला शिव्या घालते, कोण मातंग भक्ताला शिव्या घालते. हे ते करतात की नाही पुन्हा वेगळा मुद्दा. का त्यांच्या नावानं कुणी करवते, कुणीतरी घडवून आणते की हे पेटलं पाहिजे, हे पेटलं पाहिजे. म्हणजे जसे मराठा ओबीसी एकामेकांच्या विरोधात आले, तसे हे बौद्ध आणि इतर असे एकमेकांच्या विरोधात आले पाहिजे. इथं बौद्धांची एक मोठी जबाबदारी आहे. बौद्धांनी हे म्हटलं ना, हा लढा आपण वैचारिक आणि तात्विक दृष्ट्या लढायचा आहे. मोठभर नोकऱ्या सवलतीसाठी नाही, त्या राहतील, त्या जातील. बाबासाहेबांना जेव्हा धर्मांतर करत होते त्याला त्यावेळेचे काँग्रेसवाले म्हणाले, धर्मांतर केलं तर सगळ्या नोकऱ्या जातील, आरक्षण देईल. बाबासाहेब म्हणाले, परवाना, मी बघेन काय करायचं. का तर त्यांनी मार्ग निवडला, धर्माचा मार्ग निवडला. म्हणजे हिंदू धर्मातून सीमोल्लंघन केलं म्हणून ती विजयादशमी पण कारण आहे. ते सीमोल्लंघन आहे. पण अनेक लोकांना वाटतं की हे नोकऱ्यासाठी चाललंय, नोकऱ्यासाठी नाही. आता बघा, 2011 पासून आताही महाराष्ट्रात मातंग समाजासाठी सरकारनं जे SC समाजासाठी बजेट आहे, SC ST साठी एक बजेट असतं, केंद्राचं असतं, राज्याचं असतं. तर त्या बजेट पैकी जास्तीत जास्त पैसे मातंग समाजावरती खर्च करावे असा एक सरकारचा GR आहे 2011चा. आपण त्याला कधी विरोध केला का की त्यांच्यावर का खर्च करता? मध्ये हॉस्टेलला ऍडमिशन एक आली होती जाहिरात बघा की या जातीतल्या पोरांना जास्त प्रवेश मिळेल. आपण कधी विरोध केला का? अशा 68 सवलती आहेत या मातंग समाजाला दिलेल्या आहेत. आपण कधी कुणी विरोध नाही केला. मला वाटतं तुमच्यापैकी 68 पैकी 5 पण सवलती कुणाला माहीत पण नाही, का तर तुम्ही कधी विचारच नाही केला तसला की कुणाला काय मिळालं आणि आपल्याला काय मिळालं, असं कधी नाही विचार केला. आणि म्हणून त्यांना एवढ्या सवलती आहेत तरी आपण कुणी विरोध नाही केला, उलट आणखी द्यावा. त्यातली एक सवलत बघा अशी आहे, 2011 पासून सरकारचा निर्णय आहे की प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याच्या ठिकाणी इंग्लिश शाळा सुरू करावी आणि मातंग समाजातील पोरांना प्राधान्यानं प्रवेश द्यावा, शिकवावा. वाईट काय, चांगलं आहे ना. हे तर फुल्यांचंच काम आहे, हे तर बाबासाहेबांचंच काम आहे. विरोध करायची गरज काय आहे की नाही? प्राधान्यानं म्हणजे काय, 100 समजा पोरांचं ऍडमिशन आहे, 50 मातंग येऊ द्या, 50 तर इतरच येतील. आता प्रश्न आहे, मातंगातून 50 येतील का? कुठल्याही एकट्या जातीतून 50 येतील का? आई वडील पाठवतील का? ती शाळा अंतर किती आहे? म्हणजे आता गडचिरोली जिल्ह्यात मी फिरलोय खेड्यापाड्यात, तुम्ही गेलाय की नाही मला माहित नाही. 25 किलोमीटरच्या ह्याच्यात एक पण शाळा नाही, अशी ठिकाण आहे. कोण जाईल शाळेत? 150 गावं गडचिरोलीच्या जिल्ह्यात, 150. पावसाळ्याचे 4 महिने, त्यांचा जगाचा काही संबंध नसतो. पूल नाही, काय नाही. ते तिकडं मेली तर जगली, त्यांचं ते. एखादी बाई काळपणात आडली, वाचली तर वाचली, नाहीतर तिकडच्या तिकडं काय हिसाब किताब नाही. ते काही गडचिरोली जिल्ह्यातच आहे असं नाही. इथं जा ना, वाडा मोखाडा जवळ, मुंबईच्या जवळ, ठाण्यापासून 100 किलोमीटरवर. मी 82 साली जाऊन राहिलोय तिकडं त्या आदिवासी पाड्यामध्ये.
हॉस्टेल लावतो सिद्धार्थनगर ठेवा आधी काही फारसा फरक नाही. त्यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी इंग्लिश शाळा जर सुरू झाली चांगली गोष्ट आहे ना. मातंगाची शिकू द्या, ते आमचेच आहेत. आम्ही कुठं म्हणतो परकी आहे. 100 पैकी 50 मातंगाची येऊ द्या, 50 बाकीची येतील. आणि कुणाची किती येतील त्याच्यापेक्षा जिल्ह्याला इंग्लिश शाळा होते हे महत्वाचं, तालुक्याला शाळा होते महत्वाचं. आणि शाळा उघडणं फुल्यांचं काम आहे, बाबासाहेबांचं काम आहे. त्याला आपला विरोध असण्याची गरज काय. तर ते आहे कुठं. मग जे बिचारे आमचे भटकलेले मातंग आहेत त्या दिवशी त्या आझाद मैदानाच्या भाषणात हेच मांडलं की मातंग समाजातल्या भटकलेल्या बांधवांनी सरकारला विचारावं की 2011चा निर्णय आहे, सरकारचा जी आला आता 26 आहे, 15 वर्ष झाली. 15 वर्षामध्ये मातंग समाजाच्या उन्नती करता तुम्ही किती जिल्हा तालुका स्तरावरती शाळा काढल्या, राज्य सरकारच्या बजेटपैकी किती पैसा त्याच्यावर खर्च केला. आणि पूर्वी आपल्याकडे अण्णाभाऊ साठे महामंडळ नव्हतं. पूर्वी एकच होतं, महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ, सगळ्यासाठी एक होतं. पुन्हा ते म्हणाले मातंगासाठी वेगळं करा, ढोरासाठी वेगळं करा, काढले. तर सरकारनं सांगावं ना त्याच्यातून किती पैसा खर्च केला, त्याचा लाभ किती मातंगाला झाला, किती लोकांचं भलं झालं. सरकार हे बदमाशी आहे, इथं काही आहे हे नको आहे. आणि भटकलेल्या मातंग किंवा इतर बांधवांना पण हे विचारायचं नाही, हिंमत नाही. त्याचं कारण काय झालंय बघा. मी मगाशी म्हणालो की बुद्धिझम आपण स्वीकार केला, पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकार केलं आणि त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. सर्वस्व पणाला लावलं म्हणजे काय, तर ज्यांनी 56ला धर्मांतर केलं त्यांनी घरातला बोऱ्या बिस्तारा उचलला, नदीत नेऊन टाकलं. काय म्हणालो का, माझ्या वडिलांचं आई वडिलांचं धर्मांतर 58चं आहे, त्याच्यानंतरचा माझ्या म्हणजे मी जन्मानं बुद्धिस्ट आहे, जन्मानं महाराष्ट्राचा प्रश्न नाही. माझ्या आई वडिलांचं धर्मांतर अगोदर. म्हणजे सर्वस्व पणाला केलं म्हणजे काय, त्याला काही कळत होतं काय, हा देव काय घडप काय. सांगितलं बाबासाहेबांनी, डोळ झाकून ऐकलं, लोकांनी भीती घातली. तुम्ही हे उचलून तिकडे टाकलं तर ह्यो मसोबा येऊन उरावर बसल, ही बरी आई येऊन उरावर बसल. काय म्हणाले, बरी आई येऊ, मसोबा येऊ, येडोबा येऊ, दगडोबा येऊ, धोंडोबा येऊ, ते धाडस टाकलं. त्यामुळे बौद्धांची प्रगती एकट्या आरक्षणानं नाही झाली. बौद्धांनी हजारो वर्षाचं ओझ फेकून दिलं, फेकून दिलं. फुल्यांचं ऐकलं, बाबासाहेबांचं ऐकलं, महारकी सोडून दिली. आता सांगा बघून त्या पोरांना, हे तू मार्केटचं काम कर, तुला नोकरी धंदा नाही. गावात गाव तुला 10,000 20,000 उत्पन्न देईल, तुम्ही व्हाल का तयार काम करायला. कारण तुम्हाला कळतं भारकी म्हणजे गुलामी. तुम्ही काय म्हणाल, हे उपाशी पर्यंत नाही करायचं. ही जी भाषा आहे ना ती आलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून काय झालंय की तुम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात जाताय, सरकारच्या विरोधात जाताय. सरकारला ते नको आहे. सरकारला माणसं कशी आवडतात माहिती का, सरकार समोर लोटांवर घालणारी माणसं आवडतात. सरकारला प्रश्न विचारणारी नाही, सरकारला आव्हान देणारी नाही. आणि हे सरकार सगळंच म्हणतंय हे सगळं हिंदूच आहे, देश हिंदूच आहे, आणि आपण बौद्ध म्हणतो. तुमचं काय आहे, हिंदू कुठले. म्हणजे हे जो वाद आहे त्या वादाचा बदला वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे. आणि ते घेण्या पाठीमागचं कारण काय, हा शेवटचा मुद्दा मी सांगून थांबणार आहे. याच्यावरती खूप बोलण्यासारखा. त्याचं कारण असं बघा, RSS 1925 सालापासून आपल्या देशात आहे. तो काय आजचा आहे का, 100 वर्ष झाली. बीजेपीचे पंतप्रधान याच्या अगोदर झाले नाही का, बरेच वेळ झाले. अटल बिहारी झाले,
झाले, त्यांचे पंतप्रधान झाले. तर त्यांना आता असं वाटतं की आता देशात आमचा कोणी विरोधक नाही, विरोधी पक्षच नाही, जे काय आहे त्यांची फोडाफोडी आम्ही करू आणि ते दिसतंय तुम्हाला, ते काही सांगायची गरज नाही. त्यामुळे आमचा विरोधकच कोणी नाही. आमच्याकडे प्रचंड सत्ता आहे, देशातली अर्धी राज्य आमच्याकडे आहे. केंद्रामध्ये आमच्याकडं 540 पैकी सध्या 360 खासदार आहेत. आम्हाला आणखीन पाहिजे, आम्हाला आणखीन खासदार कशाला पाहिजे? तर आम्हाला मोठा बदल करायचा असेल तर 2/3 बहुमत पाहिजे. आणि 540चं 2/3 बहुमत म्हणजे त्यांना जवळजवळ 450च्या जवळपास त्यांना खासदार पाहिजे. मग हे 450चं संख्याबळ गाठायचं कसं? आणि ते संख्याबळ जर त्यांनी गाठलं तर उद्या ते हेही करू शकतात की ही घटना आम्हाला नको, ही आमची नवी घटना. त्याच्यासाठी ते संख्याबळ पाहिजे. उद्या आम्हाला हा भारत नको, आम्हाला हिंदू भारत पाहिजे, करू शकतात. त्याच्यासाठी सगळी धडपड आहे. आणि त्यांना असं वाटतं की आता जेवढे आम्ही पॉवरफुल आहे तेवढे कधीच नव्हतं, त्यामुळे आता संधी आहे. अर्धी राज्य त्यांच्याकडे आहे, केंद्रामध्ये विरोधी पक्ष कमजोर आहे, काँग्रेस वगैरे सगळेच कमजोर आहे, कुणाचा कुणात पाय नाही. मग ही संधी आहे. जे 100-125 वर्ष त्यांनी स्वप्न जे बघितलंय या भारताला हिंदू राष्ट्र करण्याचं, या भारताला हिंदू राज्यघटना देण्याचं, त्यांना वाटतंय आता आपण त्याच्यात जवळ आहे. मग त्याला विरोध कोण करेल? त्याच्या विरोधात उभा कोण राहील? जरी भले त्याचा राजकीय पक्ष नसेल, त्याचा आमदार नसेल, खासदार नसेल, पण विरोध कोण करेल? तर मुसलमान करेल, ख्रिश्चन करेल, पंजाब मधला शीख करेल, महाराष्ट्रातला बौद्ध करेल. मग यांना वेगवेगळं पाडायचं, यांना एकटे पाडायचं, यांची संख्या कमी करायची, यांचं राजकारण कमी करायचं. आणि यांचं असे एकटे पाडल्यावर किती लढतील? 10 दिवस लढतील, 20 दिवस लढतील. जसं इराक आणि पाकिस्तानचं चाललं ना, इराण आणि पाकिस्तान, अमेरिकेचं, तसं किती दिवस लढतील? पंजाब मधले शीख पंजाब होते, पंजाबच्या बाहेर काय? महाराष्ट्रातले बौद्ध महाराष्ट्रात होते, तुमचं बाहेर काय? असं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता हाय टाइम आहे, आता ही योग्य संधी आहे. त्यांना हवी तशी राज्यघटना आणणं, त्यांना हवा तसा भारत, हिंदूंचा भारत पैदा करणं. मग त्याच्यासाठी गरज पडली तर ते मिलिटरी वापरतील. कारण जे आता म्हणतात ना, एक त्याने ते नवीन केलं होतं बघा, माग जम्मू काश्मीर मध्ये जे काही सैनिक मारले होते, ते काही असे हे नाही केले, तर काही करू शकतात, काही करू शकतात. त्यामुळं त्यांना असं वाटतं आता की ही फार गोल्डन संधी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बौद्धांना जर निपटायचं असेल सामाजिक राजकीय दृष्ट्या, तर त्यांना एकटं पाहा. बौद्ध काय करतात? इतरांना सोबत घेतात, सामान मारतात, ढोल बजावतात. काम तर त्यांना आंबेडकर माहित आहे, फुले माहित आहे. मग यांना व्यक्त पाहा. या बौद्धांच्या विषयी इतरांच्या मनात झहर केला. म्हणून आता काही मातन म्हणतात ना, आमचं आरक्षण महाराणी करतात. ते झहर पेरले, त्याला काय आकडेवारीचा पाठिंबा नाही. कारण आरक्षण कुणाला मिळतं? जो शिकलाय त्याला मिळतं. जो शिकलेला नाही, तो महार असो किंवा मातंग असो, त्याला आरक्षणाचा काय फायदा? जो शिकलाच नाही, तो कुठल्याही जाती धर्मातला असतो, त्याला काय फायदा? म्हणून आम्ही आमच्या जाती मंडळी आता त्याच्यावर मार्ग शोधतो. आम्ही ही लाडकी बहीण योजना, तिथं तुम्ही जात बघितली का?
इथे जात बघितले का? इथे ब्राह्मण बाई आली, सगळेच आल्या ना. मग जर आपले काही जाती समुदाय मागे राहिले तर त्यांनाही तसंच बघा ना, लाडक्या बहिणीसारखं की आपापसात फोडाफोडी करण्याची काय गरज आहे? द्या असं ठरवा, सरकारने ठरवा. उदाहरणार्थ की महाराष्ट्रात सरकारनं जर ठरवलं की ज्या कुटुंबामध्ये एकही सरकारी नोकरी नाही, एकही नाही, तर त्यांना प्राथमिकता देण्यात येईल. कोणी विरोध करेल? कोण करेल का विरोध? कोण नाही. कारण तो कुठल्याही जाती धर्माचा असेल ना, तो मातंगच असला पाहिजे असं नाही, तो बौद्धही असेल. अनेक बौद्धांच्या घरात पण अजून पहिली नोकरी नसणारी कुटुंब आहेतच ना. तर तसं नाही करायचं आम्हाला. आम्हाला लोकांचं कल्याण नाही करायचं, आम्हाला कल्याणाच्या आडून आमचं षडयंत्र करायचं. आणि ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपला विरोध आहे. हा वैचारिक विरोध आहे, हा तात्विक विरोध आहे. हा आरक्षणाचा विरोध नाही, नोकऱ्यांचा विरोध नाही. कारण खाजगीकरणानंतर, प्रायव्हेटायझेशन नंतर, कंत्राटीकरणानंतर किती नोकऱ्या शिल्लक राहिल्यात ते दिसतंय. सरकारी किती भरती होते, पदोन्नतीचं आरक्षण नाही. त्यामुळं काय त्याच्यात राहिले ते सगळ्याला दिसतंय. पण तुमचा हेतू वाईट आहे. तुम्ही कपट नीती आणताय, तुम्ही षडयंत्रकारी आहात, म्हणून आपण त्याचा विरोध करतोय. जसं मी तुम्हाला हे समजावून सांगितलं तसं तुम्ही आपल्या भटकलेल्या समाज बांधवांना, भगिनींना, कोणत्याही जाती धर्माच्या असू द्या, त्यांना हे समजावं. कारण हे काही राजकारण नाही, हे समाजकारणाचा मुद्दा आहे. हा सामाजिक एकमेकाचं बंधुत्व आहे. हे तर तुमचा बुद्ध येतो. माणसाला जोडून ठेवणं हा बुद्ध मार्ग आहे. एकत्रित ठेवणं हा बुद्ध मार्ग आहे. एकामेकाच्या मनात द्वेष पैदा करणं, विष पैदा करणं हा बुद्ध मार्ग नाही. त्यामुळं राजकारणात बुद्ध नसतो, पण माणसं जोडणं हे बुद्धाचंच काम आहे. तो बुद्धाचाच मार्ग आहे. तो बौद्धांनी प्रगल्भपणा, थंड डोक्यात, कुठल्याही फालतू लेवलला न जाता, कुणी एखादं तुमच्यासमोर कपडे काढून उभा राहिला म्हणून तुम्ही कपडे काढून त्याच्यासारखे झाला पाहिजे, हा तुमचा मूर्खपणा, शहाणपणा नाही, हा तुमचा मूर्खपणा. काही मूर्खपणा करणारे लोक आहेत, त्यांना कोणीतरी पेटवते, त्यांना कोणीतरी मदत करते, तुम्ही हा मूर्खपणा करा. म्हणजे 4 इकडचे मूर्ख, 4 इकडचे मूर्ख, म्हणजे आग लागली पाहिजे. हे आग लावायचे धंदे आहेत. आणि म्हणून RSS BJPचा जो अजेंडा आहे तो मराठा ओबीसी 1 झालं, धनगर आदिवासी 2 झालं, आता 3रं हे SC मध्ये हे आग लावण्याचं काम आहे. म्हणून त्याचा आपण विरोध करतोय. आपल्या कुठल्या जाती धर्माला विरोध नाही. त्यांना आरक्षणाच्या आणखी घ्या काय, जसं मी ते शिफारसी सांगितल्या ना, त्या साल्वे कमिशनच्या शिफारशी आहेत. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साल्वे. अरे बजेट पैकी तुमच्यावर 10 पैसे खर्च करा, काही फरक पडत नाही. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात शाळा काढा, शिका, नाव द्या पोरं, तुमचीच पोरं शिकू द्या, कुणाची घ्या. हे मोठे पण बौद्धाला जगता आलं पाहिजे. आणि ठेवून टिकवणारी आहे. म्हणून आपण जे बाबासाहेबांना अपेक्षा होती, ती बाबासाहेबांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्या SC जातींना एकत्रित ठेवलं पाहिजे. त्याच्यासोबत आदिवासीला घेतलं पाहिजे, त्याच्यासोबत ओबीसीला घेतलं पाहिजे, त्याच्यासोबत इतर शोषित कुणी असेल, मग मुस्लिम असेल, आणखी कुणी असेल ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो, त्यांना घेतलं पाहिजे. ही आपल्या फुले आंबेडकरांची शिकवण आहे. म्हणून आम्ही उपवर्गीकरणाचा विरोध करतो, चिल्लर गोष्टीसाठी करत नाही. मला वाटतं कमी शब्दात, साध्या शब्दात, अत्यंत शांतपणे, जसं एखादं प्रवचन असतं त्या प्रवचन पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगितलं. आता तुमच्यापैकी एक 5 मिनिटामध्ये कुणाला काही विचारायचं असेल
तर पटकन उभं राहून प्रश्न विचारा, त्याचं उत्तर आपण देऊ आणि मग आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. शेवटची वंदना घ्याल कारण बुद्ध विहारामध्ये आहात आणि त्यानंतर कार्यक्रमाचं समापन होईल. तेव्हा 5 मिनिटासाठी कुणाला काही विचारायचं असेल तर पटकन विचारा.